नमस्कार. तर आज आपण बघा मस्त एकदम साध्या पद्धतीने रस्सेदार अशी आपण गवारची भाजी बनवलेली आहे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. कोणीही बनवू शकतो अशी. डब्याला द्यायसाठी झटपट अशी होणारी गवारीची भाजी. तर बघा ही अशी गवार घेतलेली मी आणि ही अर्धा किलो गवार ही आता आपल्याला निवडून घ्यायची आहे. निवडून धुवून घ्यायची आहे. तर ही गवार मी पूर्णपणे बघा निवडलेली आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. आता ह्याची भाजी करायची आहे आपल्याला. तर व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. तर आता कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आपण. आता आपण फोडणी देणार आहोत. भाजी बनवायची तयारी करायची आहे. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे. मस्त आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत. राई तडतडल्यावर आपण 1 चमचा जिरं पण टाकलेलं आहे. जिरं छान फुलल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये ठेचलेला लसूण वापरणार आहे. तर बघा हा मी लसूण एक पूर्ण अशी गड्डा घेतलेला लसणाचा, तो सोलून ह्याला चांगलं ठेचलं आणि मग ह्या भाजीमध्ये टाकलं. गवारीच्या भाजीमध्ये ठेचलेला लसूण खूप छान लागतो. दाताखाली जेव्हा येतो ना तेव्हा खूप अप्रतिम अशी चव लागते लसणाची. आणि मी हा एक मीडियम साईजचा कांदा पण कापून घेतलेला आहे. हा कांदा पण आपल्याला या भाजीमध्ये छान असा वापरायचा आहे. तळून घ्यायचा आहे मस्त. थोडा ट्रान्सफरंट करून घ्यायचा आहे कांद्याला. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी. कांदा झटपट परतवून घेण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जरी टाकलं तरी पण चालतं. पण आता बघा कांदा छानपैकी असं परतून झाल्यानंतर अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये हळद वापरलेली आहे आणि हा मालवणी मसाला वापरणार आहे मी गवारीच्या भाजीसाठी. छान लागतो मालवणी मसाला, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला जरी वापरला तरी चालेल. तर बघा रंग पण खूप सुंदर येतो या भाजीला. अर्धा चमचाच मी वापरलेला आहे. खूप छान रंग येतो. आणि आता छानपैकी हा मसाला तळून घ्यायचा आहे मस्तपैकी कांद्यामध्ये. आता हे परतून झाल्यानंतर आपण जी निवडलेली गवार होती स्वच्छ धुतलेली, ती पण आपण ह्याच्यामध्ये आता टाकून छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्हाला जर बटाटा वगैरे टाकायचा असेल, मिक्स भाजी करायची असेल बटाटा टाकून, गवार आणि बटाटा, तरी पण चालेल. पण मी नुसती गवारीचीच भाजी करणार आहे. टिफिनसाठी झटपट अशी होणारी भाजी आहे ही गवारीची. तर व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात याची प्रतिक्रिया नक्की कळवत जा कमेंटद्वारे. आणि ह्या गवारीच्या भाजीसाठी एक लाईक जरूर करा. तर आता छान अशी परतवून घेत आहोत. छानपैकी मस्त परतवून घ्यायची आहे. सगळ्या मसाल्यामध्ये, कांद्यामध्ये आपली गवार छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. सगळे मसाले ह्याला लागले पाहिजेत. जितकी आपण गवार परतू ना तेवढी टेस्ट चांगली लागते. आणि आता बघा हे परतवून घेतलेली आहे मी. छानपैकी मस्त अशी परतवून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आणि ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटही वापरणार आहे या भाजीमध्ये. खूप छान लागतो शेंगदाण्याचा कूट. अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे बघा. जास्त काहीच ह्याच्यात मी वापरलेलं नाही आहे. आता थोड्या वेळासाठी वाफायला ठेवून देऊया आपण. 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढूया मस्तपैकी. तर बघा छान अशी थोडीशी 70% थोडीशी अशी नरम झालेली आहे, म्हणजे थोडी अर्धी शिजलेली आहे. वाफवून घेतलेली आहे आपण ह्याला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला रस्सेदार करायची आहे ना गवार, तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी वापरणार आहे. आणि शेंगदाण्याचा कूट पण आपण घेतलेला आहे. शेंगदाणे भाजलेले होते, त्याची पावडर करून घेतलेली आहे मी शेंगदाण्याची. आणि कूट पण टाकून आपण छान असं परतवून घेणार आहोत. शेंगदाण्याची कूट वापरलेली भाजी खूप छान लागते. आम्ही बऱ्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट हा वापरतो आणि गवारीमध्ये तर जरूरच वापरतो. छान लागतो असं कूट टाकलेली भाजी शेंगदाण्याची. आणि आता गरम पाणी मी वापरणार आहे. थोडंसं अर्धा ग्लास मी गरम पाणी केलेलं आहे, ते टाकायचं आहे या भाजीमध्ये. तो एकदम कोरडी नाही होणार ही भाजी. थोडीशी अशी लपतप अशी रस्सेदार, जास्त पण रस्सा नाही आणि जास्त घट्ट पण नाही, म्हणजे असं चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला खूप छान लागते अशी. या पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेत आहोत. तर बघा आता छान मी थोडंसं अजून पाणी वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि आता थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटासाठी आपण ही पुन्हा एकदा वाफवून घेणार आहोत. तर बघा छान उकळी येत आहे पाण्याला. आपण गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव पण टिकून राहते. आणि थंड पाणी वापरू नका शक्यतो. आता आपण बघा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून आता पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी मी मीठ वापरलेलं आहे गवारीसाठी. तर आता बघा आपली भाजी ऑलमोस्ट तयारच झालेली आहे छानपैकी. बघा जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. थोडीशी अशी लपतप भाजी बनवलेली आहे.
तर ह्या पद्धतीने गवारीची भाजी आपण बनवून घेतलेली आहे बघा मस्त. आणि आता आपण एका डिशमध्ये किंवा तुम्हाला जर टिफिनमध्ये द्यायची असेल तर तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांच्या. छान लागते ही अशी भाजी. चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खूपच सुंदर लागते. तर आता आपण ही डिशमध्ये सर्व करूया मस्तपैकी. बघा छान अशी तयार झालेली आहे गवारीची भाजी. तुम्ही या पद्धतीने वांग्याची वगैरे भाजी बनवू शकता. वांग्याच्या भाजीत पण आम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे वापरतो. शेंगदाण्याचा कूट खूप जास्त नाही वापरायचा, 3-4 चमचे वापरला तरी छान लागते भाजी. आणि आता ही भाजी तयार झालेली आहे बघा आपली मस्तपैकी. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आशाज रेसिपी. ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओ येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि छान छान अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.